आपण अनेकदा म्हणतो, मला हे माहीत आहे, पण ज्ञानाचे खरे स्वरूप काय आहे? स्वामी विवेकानंदांच्या मते ज्ञान मिळवण्याची 3 वेगवेगळी साधने आहेत. चला तर मग आज ती समजून घेऊयात एका मनोरंजक पद्धतीने. पहिला मार्ग आहे सहज प्रवृत्ती म्हणजेच इन्स्टिंक्ट. हे सर्वात खालच्या पातळीचे ज्ञान आहे. विचार करा, एखादा पक्षी घरटे कसे बांधतो? त्याला कोणी शिकवलेलं नसतं, हे त्याच्या स्वभावातच असते. पशुपक्ष्यांमध्ये ही प्रवृत्ती जास्त दिसून येते, पण हे ज्ञान खूप मर्यादित असते. दुसरा मार्ग आहे तर्कबुद्धी म्हणजेच रिझन. हा मानवाचा विशेष गुण आहे. आपण विचार करतो, प्रश्न विचारतो, प्रयोग करतो. तर्कबुद्धीमुळे मानवाचे कार्यक्षेत्र खूप वाढले आहे, पण यालाही एक मर्यादा आहे. जसे की पंचेंद्रियांना जे कळते तिथेच बुद्धी संपते, तिथेच बुद्धी थांबते. तिसरा आणि सर्वोच्च मार्ग आहे अंतःस्फूर्ती म्हणजेच इंट्युशन. हे तर्कबुद्धीच्या पलीकडचे ज्ञान आहे. जेव्हा आपली बुद्धी एका मर्यादा पलीकडे जाऊ शकत नाही, तेव्हा अंतःस्फूर्ती आपल्याला पुढे नेते. महान योगी आणि देवमानवांमध्ये हे ज्ञान प्रकर्षाने दिसते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजी सांगतात की एकाग्रतेच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांना या अंतःप्रेरणेचा अनुभव घेता येतो. आपणही या सर्वोच्च ज्ञानाकडे जाण्याची वाटचाल करूयात.